आज माझ्या गुरुचरित्र पारायणाचा 7वा दिवस आणि सोबतच गुरुचरित्र पारायणाची सांगता पण. आता मी 7व्या दिवशीच सांगता का केली ना ते तुम्हाला सांगते. कारण ज्यांना मी ब्राह्मण आणि सुवासिनी जेवायला बोलवणार होते ना, त्यांना आज रविवारच्या दिवशी सुट्टी होती. मग छान असं सकाळी लवकर उठून ना मी आजचे दिवसाचे अध्याय वाचून घेतले आणि त्यानंतर पुरणाच्या स्वयंपाकाला लागले. पटपट असा पटकन पुरणाचा स्वयंपाक केला. 10:30 वाजले होते. नैवेद्य आरती करण्याची वेळ झाली होती, तर नैवेद्य दाखवले. 4 ताटं नैवेद्याचे केले होते. एक दत्तगुरू महाराजांना, एक स्वामी महाराजांना, एक कुलदेवीला आणि सोबतच एक आपल्या ग्रंथाच्या पोथीला. आता इथे बघा, सगळं आवरल्यानंतर मी ना उठबशा काढल्या होत्या स्वामींसमोर, की चुकलं असेल तर माफ करा. आणि माझं बघून माझा पार्थ पण तेच करत होता. त्यानंतर ज्यांना मी जेवायला बोलवलं होतं ते आलेत आणि त्यांनी पण इथं छान अशी ग्रंथाची आणि स्वामी महाराजांची पूजा केली आणि त्यानंतर मस्तपैकी जेवणं केलीत. जेव्हा कधी आपण असा चांगला स्वयंपाक करतो आणि तो समोरचा माणूस म्हणा किंवा जे जेवायला असतील ते एवढे आनंदाने खातात ना, तेव्हा आपल्या मनाला एक वेगळंच समाधान भेटतं आणि तेच समाधान आज मला भेटलं होतं. आणि हे समाधान मला स्वामींमुळेच भेटलं असं मी समजेल, कारण स्वामींनीच हे सगळं माझ्याकडून करून घेतलं. त्यानंतर छान असा त्यांचा टोपी उपरणे देऊन सत्कार केला आणि पूजा मॅडमसाठी ना मी गुरुचरित्र ग्रंथच मागवला होता, तो त्यांना दिला. गुरुचरित्र ग्रंथ त्यांना मिळाला म्हणून त्यांना पण आनंद झाला होता, कारण घरात ग्रंथ येणं म्हणजे भाग्याचं काम असं त्यांचं म्हणणं होतं. अशा पद्धतीने ना श्रावण महिन्यातील गुरुचरित्र पारायणाची माझी अशी सांगता झाली. व्हिडिओज कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.